प्रतापगडाच्या पायथ्याशी मृत्यू उभा होता. एका बाजूला अफझल खानाची हजारोंची फौज आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणारे मावळे. इतिहासात आपण नेहमी ऐकतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा. पण त्या दिवशी महाराजांच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या 10 निवडक हत्यारी मावळ्यांमध्ये एक नाव अत्यंत धाडसी मानलं जातं. ते म्हणजे वीर कावजी सोंडलकर. कोण होते कावजी सोंडलकर? कावजी सोंडलकर हे स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातील महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि शस्त्रविद्येत निपुण मावळे होते. त्यांची शरीरयष्टी अवाढव्य होती. अलोट शारीरिक ताकद आणि महाराजांच्या एका शब्दासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी हीच त्यांची खरी ओळख. समोरासमोरच्या लढाईत शत्रू त्यांना पाहूनच अर्धा घाबरायचा. डोंगर दऱ्यांमधून वेगाने हालचाल करणे, अचानक हल्ला चढवणे आणि शत्रूचा रसद पुरवठा तोडणे यामध्ये कावजी निष्णात होते. याच गुणांमुळे महाराजांनी त्यांची निवड आपल्या जवळच्या सुरक्षा रक्षकांमध्ये केली होती. प्रतापगड रणसंग्राम सन 1659. अफझल खान स्वराज्य नष्ट करण्याच्या इराद्याने निघाला होता. गावं जाळत, मंदिरे उद्ध्वस्त करत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. खानाने महाराजांना भेटीचं आमंत्रण पाठवलं, पण महाराजांना माहिती होतं हा सन्मानाचा नव्हे तर दग्याचा डाव आहे. म्हणूनच भेटीच्या वेळी महाराजांसोबत निवडक 10 हत्यारी मावळे सज्ज होते. कावजी सोंडलकर त्यापैकी एक. शामियान्याबाहेर ते ढाल बनून उभे होते. अचानक खानाने महाराजांवर कट्यार चालवली. क्षणात महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. आत रणकंदन सुरू झालं. सय्यद बंडाने महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीवा महाला यांनी त्याला रोखलं. पण बाहेर खानाचे अंगरक्षक आणि सैनिक तुटून पडले होते आणि त्या क्षणी कावजी सोंडलकरांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तलवारींचा पाऊस पडत असताना कावजी शत्रूवर विजेसारखे तुटून पडले. हर हर महादेव. जावळीची मोहीम 1656. जावळीचे चंद्रराव मोरे स्वराज्याच्या आड येत होते. घनदाट जंगल, दुर्गम दऱ्या आणि शत्रूला अनुकूल प्रदेश. पण महाराजांनी गनिमी काव्याचा डाव खेळला. या मोहिमेत कावजी सोंडलकर यांनी राघो बल्लाळ अत्रे यांच्या सोबत राहून मोरेंच्या सैन्याला जेरी सांडलं. अचानक हल्ले, रात्रीच्या चकमकी आणि जंगलात लपून केलेले वार. या मोहिमेमुळे अखेर जावळी स्वराज्यात आली. कोकण स्वारी आणि दाभोळ विजय. महाराजांनी कोकण मोहीम सुरू केली तेव्हा कावजी सोंडलकर अग्रभागी होते. दाभोळ आणि चिपळूणमधील आदिलशाही ठाणी उद्ध्वस्त करण्यात त्यांच्या तुकडीचा मोठा वाटा होता. कावजींचं एक खास युद्धकौशल्य म्हणजे शत्रूचा रसद पुरवठा तोडणे. एकदा रसद बंद झाली की मोठमोठ्या फौजा देखील गुडघे टेकायच्या. आणि हाच डाव कावजी वारंवार यशस्वी करत होते. पन्हाळगड वेढा सन 1660. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला. गडाभोवती शत्रूचं प्रचंड सैन्य होतं. अशा संकटाच्या काळात कावजी सोंडलकर महाराजांच्या सावलीसारखे सोबत होते. गडाच्या संरक्षणात, महाराजांच्या सुटकेच्या नियोजनात आणि प्रत्येक धोकादायक मोहिमेत ते सक्रिय होते. 10 हत्यारी मावळ्यांपैकी एक असल्यामुळे कठीण प्रसंगात महाराजांचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता. कावजी सोंडलकरांची वैशिष्ट्ये: अवाढव्य शरीरयष्टी, पायदळातील जबरदस्त हुकूमत, गनिमी युद्धतंत्रातील कौशल्य, महाराजांप्रती अढळ निष्ठा. अनेक बखरींमध्ये आणि श्री शिवभारत ग्रंथात कवी परमानंद यांनी अशा निष्ठावान मावळ्यांच्या पराक्रमाचा गौरव केला आहे. आज इतिहासात काही नावे मागे पडली, पण स्वराज्य उभं राहिलं ते अशाच हजारो निष्ठावान मावळ्यांच्या रक्तावर. कावजी सोंडलकर आपल्याला शिकवतात स्वामीनिष्ठा म्हणजे काय आणि आपल्या राजासाठी मृत्यूशी कसं भिडायचं. अशा स्वराज्याच्या अजिंक्य शिलेदाराला मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवराय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, कारण इतिहास जिवंत ठेवणे हीच खरी शिवभक्ती आहे.